नमस्कार. आपल्या लेक चंदगडची चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. चला तर मग आज माशाचा एक वेगळा आगळा असा प्रकार दाखवते. तर हा मासा बघा, याच्यावरती साधारण खवली असतात आणि मध्ये एक काटा असतो. तर साईज बघा, आपल्या हाताच्या पंजा इतका त्याचा साईज आहे. जास्त मोठे नाहीत, जास्त छोटे नाहीत. तर काय करायचं, त्याच्यावरचे खवले सगळे काढून घ्यायचे चमच्याच्या सहाय्याने आणि त्याच्यानंतर हा जो त्याच्या पोटाखालचा भाग आहे तर तिथे चाकूने एक हुबी अशी चीर मारायची. आता मी दाखवते तुम्हाला कसं करायचं. हे बघा, याच्या पोटाच्या खालचा जो मऊ भाग असतो तर तिथे अशी हुबी चीर मारून घ्यायची. म्हणजे जी घाण असेल त्याच्या पोटातली तर ती सहजपणे आपल्याला काढता येईल. बघू शकता असं. अजून एक मासा तुम्हाला दाखवते करून. असं हा पोटाखालचा जो मऊ भाग असतो ना, त्याच्या खाली अशी उभी चीर मारून घेऊयात पुरी शेपटीपर्यंत. त्याच्यानंतर त्याच्या आतली घाण सगळी काढून घ्यायची पोटातली. आणि हा बघा, आता एक असा उभा काटा असतो तर त्याला धरून ओढलं ना की तो तोंडापर्यंत आपणच निघून येतो. म्हणजे छोटे छोटे पीस करून छोट्या छोट्या पीस मधले काटे काढत बसण्यापेक्षा लहान मुलांसाठी तुम्हाला सोपा प्रकार आहे. त्यामुळे आणि काटे पण लवकर निघून येतात आणि खाण्यासाठी पण खूप छान लागतं. म्हणून असं करायचं. परत एकदा तुम्हाला दाखवते. आता याच्या पण पोटातली मी घाण काढून घेतलेली आहे. शेपटीपर्यंत म्हणजे शेपटीच्या टोकापर्यंत असा मासा पुरा कट करून घ्यायचा तोंडापर्यंत. बघू शकता, मधल्या काट्याला धरून ओढायचं. हे बघा, असं असा काटा धरून तुम्ही वरती खेचलात की पुरं तोंडापर्यंत काटा येतो. आणि याच्यामध्ये जास्त काटे नसतात, थोडेसेच काटे असतात. एक काटा ओढला की तो तोंडापर्यंत निघून येतो. हे बघू शकता तुम्ही. बघू शकता. आता हे थोडेसे तोंडापर्यंतचे आहेत ते काटे काढून घ्यायचे. म्हणजे लहान मुलांना जरी हे असं फ्राय करून तुम्ही स्वतः एकट्याने खायला दिला तरी काही टेन्शन नाही. आपल्याला मासे खायला द्यायचं म्हटलं की टेन्शन असतं की लहान मुले आहेत, काटा वगैरे अडकून घेतील. म्हणून आपण गडबडीत न भरवण्यापेक्षा असं तुम्ही करून दिलात तर ते स्वतःने सुद्धा हाताने खाऊ शकतात. म्हणजे व्यवस्थित सगळे काटे पण निघून जातात आणि व्यवस्थित मसाला पण लागतो आणि खाण्यासाठी पण खरंच खूप उत्तम लागतात. तर असे हे सगळे काटे काढून घ्यायचे आणि मग त्याच्यावरती मसाला लावून घ्यायचा. आता आपले सगळे काटे काढून झालेले आहेत. आता तुम्हाला दाखवते. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता सगळे मासे आहेत तर त्यांना आपण चटणी मीठ लावून घेऊया. 1 चमचा हळद टाकूयात. त्यानंतर तिखट थोडं टाकते मी 1 चमचा. त्यानंतर इथे मी लावतीये फिश फ्राय मसाला लावते 1 चमचा. चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोकम मागळ. त्या व्यतिरिक्त आपण इथे दुसरं काहीच घालणार नाही आहोत. छानपैकी मुरू द्यायचं 1-10 मिनिटं. त्याच्यानंतर रवामध्ये आपण त्याला बुडवून घ्यायचं. दोन्ही बाजूनी व्यवस्थित रवा लावून घ्यायचा. तुम्ही असं फ्राय करत असाल ना तर तुमचा रवा अजिबातच निघत नाही. कधी सुद्धा बघा, तुम्हाला जर एखाद्या माशाचा असं वाटत असेल की बाबा रवा निघतोय किंवा सगळा तेलात रवा निघून पडतोय तर तुम्ही असा प्रकार करून बघा, रवा अजिबात निघत नाही आणि मासे खूप कुरकुरीत होतात. तर सगळ्या माशांना आपण रवा लावून घेतलेला आहे म्हणजे फ्राय करण्यासाठी सोपं पडेल. आता इकडे तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये एक एक मासे आपण सोडून घेऊयात. तुम्ही बांगड्याचा प्रकार सुद्धा असा केला तरीही चालतो किंवा ह्याच्यापेक्षा छोटे म्हणजे साईजने छोटे असतात बघा ते मासे, जे कट करून सुद्धा एकदम छोटे छोटे पीस होतात. तर त्या माशांचं तुम्ही असं करू शकता. दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण सुंदर लागतं. तर क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आणि आपले माशांचा क्रिस्पी असा प्रकार तयार झालेला आहे. खूप सुंदर लागतात, कुरकुरीत अगदी, आणि दिसायला पण किती सुंदर लागतात बघा. तुम्ही लहान मुलांसाठी तर खरंच खूप सोपा प्रकार आहे त्यांना खायला देण्यासाठी. नो टेन्शन आणि आवडीने सुद्धा मुलं खातील बघा. कुरकुरीत असं छान मासे होतात फ्राय. नक्की करून बघा आणि कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नक्की कमेंट करा, नक्की ट्राय करून बघा. आवडला असल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.